माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्तानं लातूरात आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। मुलांमध्ये पुणे संघ तर मुलींमध्ये लातूरच्या संघानं पहिलं पारितोषिक पटकावलं। माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधत रेणा साखर कारखाना आणि लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे, माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। सलग 3 दिवस चाललेल्या स्पर्धेचा अंतिम निकाल प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। यावेळी मुलींमध्ये प्रथमच लातूरच्या संघानं बाजी मारली तर द्वितीय नागपूर आणि तृतीय पुणे संघानं विजय मिळवला। तसेच मुलांमध्ये प्रथम पुणे संघानं बाजी मारली तर द्वितीय नागपूर आणि तृतीय मुंबई उपनगर संघानं विजय मिळविला। रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, राष्ट्रीय खेळाडू तसेच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहित शेख यांनी राज्यभरातून आलेल्या सर्व संघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सरकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या अमृत वर्ष चषक स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये 8 संघ आणि मुलीमध्ये 8 संघ आणि या ठिकाणी सहभाग नोंदवला। आज अंतिम सामने होते। अंतिम सामन्यामध्ये मुलांमध्ये पुणे, नागपूर आणि मुंबई उपनगर, त्याच पद्धतीने मुलीमध्ये इतिहासात पहिल्यांदा नोंद या ठिकाणी झालेली आहे। लातूरच्या मुलीनं पहिल्यांदाच या ठिकाणी आपलं विजेतेपद प्राप्त केलेलं आहे। त्याचबरोबर नागपूर 2 नंबरवर आणि पुणे 3 नंबरवर या ठिकाणी अशा पद्धतीचा आज समारोप झालेला आहे। आज बक्षीस वितरण माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते, त्याच पद्धतीनं खासदार शिवाजीराव काळगे साहेब आणि विक्रम काळे साहेब आणि धीरजभाई देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी बक्षीस वितरण संपन्न झालेलं आहे। अत्यंत दमदारपणे या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या स्पर्धेचा फल काय असेल तर आमच्या लातूरच्या मुलीच्या संघाने या ठिकाणी विजेतेपद या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे। आम्हाला ही स्पर्धा जिंकून खूप आनंद झालेला आहे, कारण खूप दिवसापासून आम्ही ट्राय करत होतो की राज्यस्तरीय म्हणजे असोसिएशनची स्पर्धा जिंकण्यासाठी, आणि खूप दिवसानंतर आम्ही आमचा प्रयत्नाला फळ भेटलेला आहे। खूप अभिमान वाटतो आम्हाला पूर्ण आमच्या संघाचा, आमचे कर्णधार, आमचे टीम कोचेस, मॅनेजमेंट यांना सर्वांना थँक्यू। 5 सेटचा सामना होता, त्याच्यामध्ये आम्ही 4 सेट मध्ये हा सामना जिंकलो। सर आनंद खूप होते, कारण ह्या मॅचेस साठी आम्ही खूप मेहनत केली पहिल्या मॅच पासून, आणि लातूर कडून खेळतोय आम्ही आणि लातूर कडून आम्हाला खूप सपोर्ट मिळाला। आमचे कोचेस पण चांगले होते, नसरू फुलारी सर, आणि इथलं मॅनेजमेंट पण खूप छान होतं। महाराष्ट्रामध्ये काही वेस्ट बंगालच्या मुली आल्या होत्या, त्यांचा पण गेम खूप चांगला होता आणि त्यांना पण खूप इथलं मॅनेजमेंट आवडलं, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लातूर जिल्ह्याला गिफ्ट दिलं मिळून, आणि फायनल जिंकून आम्ही लातूर जिल्ह्याचं नाव सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर त्यांच्या वेस्ट बंगाल मध्ये सुद्धा आपल्या लातूर जिल्ह्याचं नाव आम्ही नावलौकिक केलं। तर बेस्ट ऑफ 5 मॅच होता, त्यांनी एक मारला लातूरनी फर्स्ट सेट, थोडस कॉम्बिनेशन झालं नव्हतं म्हणून सेकंड सेट आम्ही मारला। थर्ड सेटला पण एक लास्ट पॉइंटनी थोडस मिस्टेक झाली, पण थर्ड सेट आम्ही एवढा छान खेळला आणि मुलींनी पण खूप छान प्रकारे खेळला आणि त्यांना आम्ही 10 मध्येच मारून टाकलं। एक सेट मारला 15चा लास्टचा आणि आम्ही जिंकलो। लातूर जिल्ह्यात तर झालंच पाहिजे, कारण खूप छान प्रकारे फर्स्ट टाइम मी बघितलं लातूर जिल्ह्यामध्ये खूप छान प्रकारे मॅचेस झाल्या, आणि मला खरं तर इथलं मॅनेजमेंट, ग्राउंडचं मॅनेजमेंट पण खूप आवडलं। 3 दिवस चाललेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचा लातूरच्या नागरिकांनी आनंद लुटला, तसेच आपल्या लातूरच्या टीमचा उत्साह सुद्धा वाढविला आणि अशा प्रकारे सामने नेहमी खेळण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली। प्रतिनिधी हारुण मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।